रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण बघणार आहोत जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय गोड अभंग. तर अभंगाचं नाव आहे संसारा आलिया उठा वेगे करा. तुकोबाराय म्हणताय, संसारा आलिया उठा वेग करा, शरजा उदारा पांडुरंगा, देह हे देवाचे धन कुबेराचे, तेथ मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, येथ याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. मायबाप या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय अतिशय गोड भाव प्रकट करतायत. तुकोबाराय म्हणताय, मनुष्य संसारामध्ये येतो आणि आल्याच्या नंतर त्याला माया चिटकते आणि ती माया अशी चिटकते मायबाप की तो हे विसरून जातो की मी आलोय, येण्याची सत्ताही माझी नव्हती आणि मी इथून जाणारे त्याचा अधिकारही माझा नव्हता. हा देह जो मी ज्याच्यावरती एवढा घमंड करतोय, हे शरीर पण माझं नाहीये आणि जी संपत्ती मी लोकांपुढे सांगतोय, या संपत्तीही माझी नाहीये. परंतु हे विसरून जातो मनुष्य आणि मनुष्य सतत अहंकार, गर्व, ताठा, अभिमान या गोष्टींमध्ये गुंतून पडतो आणि त्याचं आयुष्य दुःखमय होऊन जातं. तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. चला तर आपण आता प्रत्येक ओळीचा अर्थ बघूया. तुकोबाराय म्हणताय, संसारा आलिया उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. मायबाप, या संसारामध्ये आल्याच्या नंतर अतिशय कष्ट आहे, अतिशय माया माणसाला चिटकते. तर तेव्हा काय करा, वेळीच जागे व्हा. जर तुम्ही वेळीच जागे झालात तर तुमच्या आयुष्य काहीतरी सार्थकी लागेल. तुमच्या आयुष्याचा उद्देश काहीतरी सार्थ होईल असं तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय म्हणताय, शरण जा उदारा पांडुरंगा. काय करा, त्या भगवंताला शरण जा. अहो, आयुष्यामध्ये तुम्ही कितीही पैसा कमवला, कितीही संपत्ती कमवली, तरी येतानाही मोकळेच आला होतात ना, जातानाही मोकळंच जावं लागेल. बरं, असं नाहीये की तुम्ही 10 कोटींचे वारसदार आहात म्हणून तुम्हाला न्यायला पुष्पक विमान येणार आहे आणि दुसरे लोक त्या व्हॅनमधून जाणार. नाही मायबाप, सगळ्यांसाठी तोच नियम लागू आहे. म्हणून तर तुकोबारायांनी वर्णन केलंय की शरण जा उदारा पांडुरंगा, सगळं त्या भगवंताच्या हातात. आपण कधी कधी म्हणतो की मी असं नसतं केलं तर तसं नसतं झालं, हे केलं असतं तर बरं झालं असतं. अरे, सगळं त्या देवाच्या हातात आहे. त्याने जर ठरवलं ना, एका क्षणार्धात एखाद्या गोष्टीचा उद्धार करतो. ज्याप्रमाणे त्या अहिल्येचा प्रभुराव चंद्राने शिळेला पाय लावून उद्धार केला होता, क्षणार्धात दगडाची स्त्री झाली होती. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये जर भगवंताच्या मनात आलं ना मायबाप, तर एका दिवसामध्ये आपल्या आयुष्याचा उद्धार होऊ शकतो. परंतु देवाची कृपादृष्टी कशी आपल्यावरती असायला हवी. आणि देवाची कृपादृष्टी कधी होईल, जेव्हा तुम्ही भगवंताला शरण जा उदारा पांडुरंगा. पुढे तुकोबाराय म्हणतात, देह हे देवाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. बघा, अहो, ज्या देहावरती मला एवढा घमंड आहे, मी खूप छान दिसतो, माझं शरीर असं आहे, मी एवढा तंदुरुस्त आहे, माझ्याकडे एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे, मी कुणाचाही सामना करू शकतो, मी कुणालाही मारू शकतो. ज्या गोष्टीचा आपल्याला घमंड आहे ना, तो देह पण आपला नाहीये. देह हा देवाने दिलेला आहे, त्याच्यावरती देवाचा अधिकार आहे. कुठल्याही माणसाने म्हणावं की आलेला मृत्यू मी 15 दिवस थांबून दाखवतो. तुकोबाराय म्हणताय, 1 तास उरला खटवांगरायासी. 1 तास उरला होता, पण तो 1 तास 1 मिनिटही जास्त मागू शकत नव्हता. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणताय की मनुष्य मरण कधी थांबू शकत नाही, कारण देह हा देवाने दिलेला आहे.
त्याला वाटलं त्या दिवशी तो वरती घेऊन जाईल आणि त्याला वाटेल तोपर्यंत जिवंत ठेवईल. आपण म्हणतो चालता चालता, अहो आज नसतो गेला, आज तो एक पोरगा नसता रस्त्याने गेला तर वाचला असता. मायबाप एवढं जर सोपं असतं तर कोणीच कोणाला कुठे जाऊ दिलं नसतं. त्या भगवंताच्या मनात आलं ना, तर गाडीचा चुऱ्या चुऱ्या झाला तरीही मनुष्य वाचतो. आणि भगवंताच्या मनात आलं ना, तर गाडीला साधा क्रॅश पडला तरी मनुष्य मरतो. हे लक्षात ठेवायला पाहिजे. कारण भगवंताच्या मनावरती या गोष्टी होतात. कारण त्याचाच तो अधिकार आहे. तुकोबाराय पुढे म्हणतायत, धन हे धन कुबेराचे. आपल्याला ज्या संपत्तीचा माज आहे ना मायबाप, जीवन जगत असताना मी एवढं कमवलं, एवढा पैसा कमवला, अरे एवढी संपत्ती आहे, अरे त्यांना तर मी चिल्लर समजतो, ते तर मग माझ्या बरोबरीचे पण नाहीत. असं ज्या गोष्टीचा आपल्याला एवढा घमंड आहे ना, ते धन पण आपलं नाही, ते धन आहे कुबेराच. त्याची कृपा आहे म्हणून ते येतंय. ज्या दिवशी त्याची कृपा बंद होईल ना, त्यावेळेस भीक मागायची वेळ येईल मायबाप. तुकोबा आहे. आणि मनुष्याने हे विसरू नये. ते का विसरू नये बरं? कारण जर आयुष्यात समाधान पाहिजे असेल ना, तर कुठेतरी आपण हे मान्य करायला पाहिजे की बाबा एक दिवस आपण इथून जाणार आहे. आपला जीवन हे मर्यादित आहे आणि त्या मर्यादित जीवनामध्ये भगवंताची सेवा करत आपण आनंदी आयुष्य जगलं पाहिजे. तर तुकोबाराय पुढे म्हणतात, तेथ मनुष्याचे काय. बघा आयुष्यात मनुष्याचं काहीच नाही. अहो साधं झोपेतून उठण्याचा अधिकारही भगवंताने त्याच्याकडे ठेवलेला आहे किंवा त्याचा तो अधिकार आहे. बघा, कोण उठवितो, कोण बोलवितो, कोण चालवितो. म्हणजे मनुष्य जर झोपला आणि तो जर जागाच नाही झाला तर लोक सकाळी त्याला त्या सरणावरती जाळाला घेऊन जातील. एवढं त्या झोपीतून उठण्याचं महत्व आहे. आणि ते कोण उठवतं बरं? भगवंत उठवतो. म्हणून माणसाच्या झोपायचं पण हातामध्ये नाहीये. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका, असं तुकोबाराय म्हणतात. पुढे तुकोबाराय म्हणतायत, देता देवविता नेता नेवविता, येथ याची सत्ता काय आहे. बघा काय गोड सांगितलं तुकोबाराय. देणारा तोच आहे, नेणारा तोच आहे. आता तुम्ही कितीही जरी म्हटले की बाबा मी दवाखान्यात गेलो, इकडे गेलो किंवा मी इकडे घेऊन गेलो, तिकडे घेऊन गेलो तर तो मनुष्य वाचेल. बघा प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण म्हणतो. प्रयत्न सोडायचे नाही, परंतु अंतिम निर्णय हा भगवंताचा आहे. बघा जर तुम्ही महाभारताचं उदाहरण पाहिलं तर महाभारतामध्ये दोन्ही पक्ष खूप आणि खूप शक्तिशाली होते. कौरवही शक्तिशाली होते आणि पांडवही शक्तिशाली होते. परंतु निर्णय जो झाला तो भगवंताच्या मनामध्ये जो होता. आपण ज्याला नियती म्हणतो ना, ती नियतीच भगवंत ठरवत असतो. त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका. हे परत येथ याची सत्ता काय. अहो तुमचं काय चालतंय आयुष्यात? अहो तुमची साधी, तुम्ही जर कोणाला म्हटले ना किंवा तुम्ही जर एखाद्याला म्हटले ना, मी माझा मृत्यू 15 दिवस थांबवू शकतो, तर तुकोबाराय म्हणताय की जगातला कुठलाही मनुष्य आला, कितीही शक्तिशाली आला, कितीही संपत्ती वाला आला, तरी तो त्याचा मृत्यू थांबवू शकत नाही. म्हणजे मनुष्याने हे ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण कितीही गर्व केला, कितीही संपत्ती कमवली, तरी आपली सत्ता मात्र इथे नाही. आपलं जगणं मात्र आपल्या हातात नाही, ते भगवंताच्या हातात आहे. पुढे तुकोबाराय म्हणतायत, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यक्त केला. बघा तुकोबाराय म्हणताय, भगवंतानी काय केले बरं? भगवंतानी फक्त निमित्त केले. आता बघा त्याच्यावरती सांगायचं उदाहरण तर अतिशय गोड भेटेल. तुकोबाराय म्हणताय, एखाद्या मनुष्याने आयुष्यात खूप 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 आणि खूप चांगलं काम केलं, परंतु त्या चांगल्या कामावरती त्याने घमंड करू नये. का? कारण ते भगवंताच्या कृपेने झाले बरं. जर भगवंताची कृपाच नसेल तर तो चांगलं काम करू शकत होता का? नाही. कारण शेवटी सगळ्या गोष्टी देवाच्याच हातात आहेत.
बघा, एखादी गोष्ट जर तुमच्या प्रारब्धात नसेल, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी पण ती गोष्ट तुम्हाला भेटणार नाही. मी असं का म्हणतोय? कारण जर तुम्ही विचार केला तर युद्ध तर कौरवांनीही केलं होतं, युद्ध तर पांडवांनीही केलं होतं. बघा, कौरवांनी धर्मासाठी सॉरी पांडवांनी धर्मासाठी युद्ध केलं, कौरवांनी अधर्मासाठी युद्ध केलं. म्हणून भगवंताने त्याची नियती साधली, जे धर्माच्या बाजूने त्यांना विजय मिळवून दिला. नाहीतर महामेरू होते कौरवांकडेही, भीष्माचार्य, कर्ण, अनेक 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 लोक होते. परंतु शेवटी भगवंताने काय केलं? निमित्त मात्र पांडवांना केलं. परंतु खरा विजय होता तो भगवान श्रीकृष्णाचा होता. तुकोबाराय म्हणतात, निमित्ताचा धनी गेला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. बघा, ते म्हणतायत की ईश्वर सेवा नसेल आयुष्यामध्ये, माणसाला ईश्वराने फक्त काय बनवले? निमित्त बनवले. आणि त्यामुळे त्या निमित्त म्हणून जगण्याला मनुष्याने अहंकार धरून जगू नये, ती माया त्याला चिटकून देऊ नये. बघा, जर तुमच्या आयुष्यामध्ये अफाट संपत्ती, तुमचं शरीर चांगलं आहे, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये जर समाधान नसेल ना मायबाप, तर तुमच्या जगण्याला काही अर्थ राहत नाही. कारण आणि ते समाधान कधी येईल बरं? समाधान तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही हे मान्य कराल की बाबा, एक दिवस इथून जाणार आहे, मी जे करतोय तेही माझ्या हातात नाही आणि जे भविष्यात होणार आहे तेही माझ्या हातात नाही. करता करविता सर्व काही आहे तो माझा भगवंत आहे, असं जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवताल, हे जेव्हा तुम्ही मान्य कराल, त्यावेळेस तुम्हाला मानसिक समाधान नक्की लाभेल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा गर्व होणार नाही, असं तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात. तर बोलताना काही चुकलं असेल, कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मला क्षमा करा, तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणा.